तुम्हाला काय सांगून नेण्यात आलं होतं? आम्हाला म्हणले गटाची मीटिंग आहे, महिला बचत गटांची. पुन्हा म्हणले गेल्या गेल्या देवदर्शन होईल जेजुरीत, पण तसं काय घडलं नाही. आम्हाला पांढऱ्या गाडीमध्ये एक जणीला नेलं आणि मी एकटीच राहिले माग. मी फार घाबरले, रडायला लागले. कर्मचारी होते तिथे, पोलीस कर्मचारी ते म्हणले ताई तुम्ही काय घाबरू नका, तुम्हाला घरी पोहोचतो ते व्यवस्थित. असं झालं. मतदान केलं? हा नेलं. मध्ये ते ऑफिसचं नाव नाही माझ्या लक्षात राहिलं. पिंपरी चिंचवड. हा पिंपरी चिंचवडला. कुणाला मतदान केलं? झाल्या त्यांनी सांगितलं का? हो. बर, काय ह्यासाठी पैसे दिले काय? नाही, मला काहीच नाही दिले. किती महिला होते? 4 बस होत्या. 4 बस. पण त्या कुठल्या होत्या काय माहिती. 3 गावाच्या आहेत नाव माझ्या लक्षात. सावरगाव आणि काळेवाडी आणि शिरस मार्ग. म्हणजे गेवराई तालुक्यात. हो. बरं, आता तुमच्या सोबत किती महिला होत्या तुमच्या गावात? आमच्या गटातल्या 10 जणी महिला आहेत. दुसऱ्या गटातल्या किती 13 का काहीतरी जणी. बचत गटाच्या महिला होत्या? हो. काय मीटिंग म्हणून सांगितलं? हो म्हणले पुण्यामध्ये मीटिंग आहे. नाही, आधी जेजुरीत जायचं म्हणले आपल्याला, पण निर्णय बदलला त्यांनी. म्हणले आधी मीटिंग करू आणि मग नंतर आपण जेजुरीला जाऊ देवदर्शनाला, असं म्हणले. कोणी नेलंय तुम्हाला? एक महिला आहे शिरसची बचत गटाची, वनिता जाधव म्हणून. हो. SR होतं काहीतरी असतं गटाची. मतदान केलेलं दाखवा कुठे? शे ठीक आहे. ही नगपालीसने बुजवली होती. असं बुजवली तुम्ही? हा. हो. बर, तिथं तुम्हाला काही पकडलं होतं पोलिसांनी? हो, 1 वाजल्यापासून होते मी. तिथं? हो, 6 वाजता सोडलं मला. मी एकटीच होते. शिरसच्या महिला होत्या काही, पण त्या म्हाताऱ्या होत्या, रडायला लागल्या. त्यांना काही सुधराना बोलायचं. मी लय रडले. मी चक्कर येऊन पडले होते तिथं. एका सरनी मला खायला बदाम शेप आणला. म्हणले ताई तू खा, नाही तर तुला ऍडमिट करावं लागेल. मग मी खाल्लं बळच, तरी मला 6 वेळेस उलट्या झाल्या बळच खाल्ल्यामुळं. बरं, आता काय म्हणून आलाय आणि काय तक्रार आहे तुमची एसपी सरांकडे? ते आम्हाला फसवलं म्हणून वनिता मॅडमनी. तीच तक्रार आहे आमची, दुसरं काहीच नाही. गुन्हा दाखल करावा हीच माझी विनंती. तुमचं नाव सांगा. मंदा देवीदास चव्हाण, गाव? काळेवाडी. गेवराई. हो.